बसा की. आगे नहीं बढ़ा सकता। सुबह उठना सिर्फ शरीर को जगाने की बात नहीं है, ये अपने भीतर की आत्मशक्ति को जगाने की प्रक्रिया है। जब हम सूरज से पहले उठते हैं तो हम अपनी सोच से दुनिया से एक कदम आगे निकल जाते हैं। वो शांत वातावरण, वो ठंडी हवा और वो सन्नाटा सब हमें अंदर तक ताजगी देता है। यही वो समय होता है जब हम खुद से मिलते हैं, जब हम अपनी आत्मा की आवाज़ सुन सकते हैं। स्वामी जी कहा करते थे, जिस दिन तुम अपने भीतर की आवाज़ सुनना सीख लोगे, उस दिन तुम्हें किसी गुरु, किसी किताब की ज़रूरत नहीं पड़ेगी। और वो आवाज़ सुबह के सन्नाटे में सबसे साफ सुनाई देती है। जब आप सुबह जल्दी उठकर सबसे पहले अपने लक्ष्य के बारे में सोचते हैं। शंकरराव सुरवसे ती राज कपूर तिच्यावर मरत असते. कोणावर मरत आहे? सरळ जायचं ना इकडे. इकडे इकडे सरळ शिवाजीचा पुतळा बोलण्याच्या पाठीमागे जाऊ द्या. पाहुणा रावला घरी आलं तर त्यांचं खायचं पाहिजे सोय नाही, काय नाही. पोरगी आजार आहे, तिला सोडले ना आला. इकडून इकडून होतं कोणीकडे जायचं? या इकडे. हा बरं आहे का? या. आता हसू यायला लागलंय. बघा की तब्येतीची काळजी घ्या जरा आजीच्या. तुमचं सावकाश आजीचे कपडे घ्या. आता काय बसतं टाकून नाही घरात काय आता विसावणं. अहो आमची बहीण सकाळी मुंबईला जायची 6 वाजता. जाऊ दे की मग काय झालं? पाहुणे आले मेहून आहे तिथं, ते आलो आम्ही इकडे. हळू चल. चांगलं केलं की का आता? चांगलं केलंय. मग थांब जरा. ये बाय चांगलं केलंय. चांगलं केलंय घरात. पांडुरंगा नको आता. जाऊ द्या. चांगलं बांधलं का आता? बसून ठेवली बसून दे गाडीवर. मग आता काय करायचं? काय करावं? मी आजीमुळे आलो खरं. हो का? आता शूटिंग घेतो तुमचं. लय वैताग दिलाय तुम्ही मला. हा काय तुम्हाला सांगायचं मग. लय आता बरं वाटतंय का? मग आता मला आता बरं वाटायला मी म्हणायची बाय माझ्या माझ्या जण गोतात नाही बाई मला मला म्हणा जण गोतात नाही बाय मला 4 दिवस म्हणून 4 दिवस ना नंबर इथंच जायच ना आता